हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला रामनवमी निमित्त बऱ्याच ठिकाणी घेऊन जाणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आहे। तर हे मंदिर आहे देहूरोड येथील दत्त मंदिर आहे। तिथे छान भजनाचा कार्यक्रम चालू होता रामनवमी निमित्त। आणि हे मंदिर जेव्हा काम चालू होतं मंदिराचं तेव्हा मी बघितलेलं होतं, पण इथे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत। तर त्याच गोष्टी सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी मध्ये काहीही बोलणार नाही आहे, कारण ज्या महिला भजनी मंडळ आहे ते अतिशय सुंदर असं भजन म्हणतायत आणि ते ऐकत ऐकत तुम्ही मंदिरातल्या सगळ्या गोष्टी बघा, खरंच खूप छान वाटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आहे आणि कमेंट करून मला सांगायचं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते। तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा।
त्यानंतर आम्ही आलो आमच्या घराजवळच असलेल्या मुकाई चौकातील श्रीराम मंदिर येथे. भरपूर प्रमाणात गर्दी वगैरे होती, पण दर्शन अगदी मस्त झाले, व्यवस्थित झाले. ते सगळं शेवटपर्यंत मी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला मध्येच ऐकू येणारे भजनं कशी वाटत आहेत हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या सगळ्या क्राऊडमध्ये कोणी जर व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग परत आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यानंतर आम्ही प्रभू श्रीराम, माँ सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेतले. शिवलिंगसुद्धा तिथे होते, हनुमान महाराजसुद्धा तिथे होते. तर सगळ्यांचं दर्शन घेतलं. तर बघू शकताय इथे आम्ही बऱ्याचदा जात असतो. जेव्हा काही सणवार असेल त्या दिवशी आम्ही त्यावरून जात असतो. बघू शकताय. आणि एकंदरीत आजचा पूर्ण दिवस फक्त भगवानमय झालेला आहे असं तुम्ही म्हणू शकताय. सगळ्यात पहिले देहू रोडला गेलो, तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो. त्यानंतर मला स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं होतं, पण इथे खूप ऊन होतं आणि दुपारच्या वेळात स्वामी महाराजांचं मंदिर शक्यतोवर बंद असतं, त्यामुळे जायचं नव्हतं. पण मला तरीसुद्धा स्वामी महाराजांचं दर्शन झालं, वटवृक्षाचं दर्शन झालं. तेही मी पुढे सांगणारच आहे. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर बघू शकताय तुम्ही समोर आमचे नगरसेवक, आम्ही निवडून दिलेले नगरसेवक म्हणजे निलेश भाऊ तरस, हे स्वतः तिथे थांबून सगळ्या गोष्टींची पाहणी करून हे सगळं करून घेत होते. त्यानंतर परत आलो आम्ही मामुर्डी येथे असलेल्या श्रीराम मंदिरात. तिथे सुद्धा आम्ही सकाळी जो देहू रोडमध्ये जो भजन मंडळाचा ग्रुप होता, तोच ग्रुप इथे सुद्धा भजनं म्हणण्यासाठी आलेला होता. खरंच खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. खरंच खूप मस्त, म्हणजे असं वाटत होतं ना की कुठेतरी टेप लावला आहे आणि आपण त्या टेपवरती म्युझिक सिस्टीमवरती ऐकतोय. इतकं सुंदर म्हणत होत्या. त्यांचं म्हणणं सगळं ऐका, म्हणजे भजन ऐका आणि परत मी तुमच्याशी बोलते. त्यानंतर तिथेच असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आणि त्यानंतर मग प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. हे मंदिर आमच्या घराच्या अगदी जवळ आहे, बघू शकताय. छोटंसं मंदिर आहे, पण खरंच खूप छान सुंदर मस्त असं आहे, घराच्या अगदी जवळ आहे. त्यानंतर मी तुम्हाला सगळ्यात आधी म्हटलेलं होतं की मला स्वामींना भेटायची इच्छा होती, पण दुपारच्या वेळात मंदिर बंद राहील असं वाटलं होतं. पण जिथे नशिबात लिहिलेलं असतं ना स्वामींचं दर्शन, त्यांना ते दर्शन होतंच हे नक्की. तर आम्ही जेव्हा गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो होतो त्यावेळेस आम्हाला एक आजी भेटल्या. दुपारची वेळ होती त्यामुळे त्यांना सोडायला तिथे कोणीच नव्हतं, त्यामुळे मग आम्ही सोडवायला गेलो आणि तिथेच मला स्वामी भेटले. मला असं वाटतं की त्या मावशीच मला स्वामींकडे घेऊन गेल्या असं वाटतं. तर मैत्रिणींनो, हे गार्डन आहे, वारसा गार्डन आहे, चिंचवडच्या इथेच आहे, बस स्टॉपच्या इथे.
तर आवर्जून एकदा नक्की भेट द्या. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.